असेल तर कसे आहात तुम्ही. आणि मी खूप दिवसांनी ब्लॉग स्टार्ट करते. दिवस म्हणजे मे बी वर्षच झाला आहे, वर्षांनी मी स्टार्ट करते. आणि मी आज ठरवलं आहे की मी तुम्हाला आज की माझी जेवढी काही ज्वेलरी आहे छोटी मोठी ती तुम्हाला दाखवेन. कारण आता स्टार्ट कसं करू ब्लॉगला, कसं करू, मग ठरवलं की ज्वेलरी दाखवूया, ज्वेलरी कलेक्शन करूया आज आपण. कारण आता बरेच घरचे व्लॉग्स, रेसिपी हे सगळं काही आता व्लॉग मी बनवलं आहे. मग काहीतरी न्यू स्टार्ट करूया. होप तुम्हाला जर हे ज्वेलरी आवडलं तर मी पुढे माझे ब्लाउजेस दाखवेल की मी कुठून वर्क करते, कसे वर्क करते, साडी कशी आहे ते दाखवेन. तर ज्वेलरी बघायच्या आधी पहिले मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, हे आहे माझी ज्वेलरी छोटी छोटी छोटी. आणि हा डब्बा एकदा बघा रिदू. आता यावर मी आता जस्ट बाहेर काढलं, मी बाहेर काढून ठेवत नाही, सगळं आत असतं तर यावर तो नाचत होता. ते सगळं तोडून टाकलं त्याने माझी व्हॅनिटी. खूप त्रास देतो, त्रास देतो त्रास. तर मी दाखवते तुम्हाला आता माझी ज्वेलरी. मला असे छोटेसे म्हणजे छोटेसे जे हार आहेत नाजूक नाजूक ते फार आवडतात. म्हणजे ते छान दिसतात साडीवर. ब्लाऊज जर आपले डीप असतील तर ते खूप छान दिसतात. हा आहे हे बघा, असा आहे हा. हे बघा, मला असं वाटतं मी टॉप असं थोडंसं डीप नेकवाला घालायला पाहिजे होतं, की मीन्स तुम्हाला दिसलं असतं आहे ना. म्हणजे हार खूप सुंदर दिसतो हा हार. मी आता रिसेंटली काय होतं वटपौर्णिमेच्या दिवशी घातला होता. आणि त्याचे मी असे वरती लावते म्हणजे परत मला तुम्हाला हे कलेक्शन दाखवता येईल. त्याचे हे छोटे छोटे कानातले. मला ॲक्च्युली छोटे कानातले खूप, मोठे मी खूप घेते पण मी मोठे घालतच नाही, कारण मला सूट नाही करत मोठे कानातले. आणि मी घेते पण घालत नाही. छोटेच मला खूप छान दिसतात माझ्या फेसला. हे एकदम क्यूट. एक मिनट, मी एकटीच ब्लॉग काढते तर मला ना दाखवताच येत नाही आहे. हे बघा, हे मी ना जयश्री, मोस्ट ऑफ माझं जयश्री कलेक्शनमधलं आहे. हे जयश्री कलेक्शनमधनं घेतलं होतं. हे बघा, मस्त आहे. छोटंसं हे एक आहे, ते कॉमन झालं आहे. हे मी असं स्ट्रीटवरनं घेतलं होतं, कॉमन झालं आहे ते, बऱ्याच जणांकडे आहे. पण जेव्हा मी फर्स्ट टाईम जेव्हा घेतलं होतं तेव्हा खूप लोकांना आवडलं होतं. हे सगळ्यांना माहितीच असणार आहे. नाही का, हे पण असंच आहे एकदम नेक टच. मी परत एकदा तुम्हाला असं दाखवेन. याचे कानातले याच्यात वाटते ते यूज पण नाही केलेत मी अजून. नंतर आहे हा एक हार. हा पण मला खूप 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 जास्त आवडतो कारण तो खूप छान दिसतो ॲक्च्युली. हे बघा, ग्रीन आणि पिंक जे डायमंड्स असतात ना ते प्रत्येक साडीवर जातात ॲक्च्युली. इकडे ये, तुझं तोंड दाखव गाईजला. तुझं तोंड दाखव. हॅलो गाईस, मामा तिथे जाऊ ना, मामा तिथे. हॅलो गाईस, मी काय माझी मम्मा बघ कशी कशी अशी घालते. असं इथून करा मम्माला बोल. मम्मा लाईक कर, शेअर करा, सबस्क्राइब करो. बाय बाय. जाओ भागो आप इधर से. बघा, नेक्स्ट आहे माझं हे पण बघा, मी छोटे छोटेच घालते. लावून दाखवते. हा बघा, हा पण मला खूप आवडतो. हा मी आताच घेतला आहे.
कसा दाखवू मला समजतच नाहीये. याचे कानातले भेटते ना. हां, भेटलेले. खूप छान आहे त्याचे कानातले, छोटे छोटे आहेत एकदम मस्त. विदू उड्या नको मारू हा. आणि हे मला उज्जैनवरनं गिरीशने आणलं होतं. हे वालं जे आहे ना, उज्जैनवरून आणलं होतं त्याने. मस्त आहे. काहीतरी आणलं त्याने हे. आणि अजून एक मोठं मंगळसूत्र टाईपचं ते आणलं होतं त्याने. आधी मी बोलतो पाय आणि शेका करता पाय हा एक थोडासा हॅवीमध्ये. तो मी माझ्या बहिणीच्या लग्नासाठी घेतला होता घागऱ्यावर घालायला. ग्रीन आणि असे ग्रीन कुंदन हार चॉकर आहे हा. याचे कानातले खूप हॅवी आहेत. मी याच्यावर दुसरे ग्रीन जे माझ्याकडे होते ना ते घातले होते. हे बघा हे कानातले आहेत त्याचे. म्हणजे हे पण ॲक्च्युली छान आहेत बट मला सूट नाही करत. सगळी ज्वेलरी मी ना अशा या प्लॅस्टिक पेपर्समध्येच ठेवते कारण ना ते काळं होतं. एक तर जास्त यूज नाही आहे मला. मी फक्त फेस्टिवल वगैरे काय रोज तर माझे असेच कपडे घालणं असतं. फेस्टिवल काय असलं घरात वगैरे छोटं मोठं तेव्हाच मी यूज करते. आता प्लॅस्टिकमध्ये घातलं की बरं म्हणजे काळे पडत नाही. सगळे आहे तसेच आहे अजून. मला टेन्शन नाही आहे. हा एक आहे म्हणजे हा ना कांजीवरम साडीवर घेतला होता मी. हा सेट घेतला होता असं. हा माहीत असेल बऱ्याच जणांना. हा बघा हा वरती आणि त्यावरच हा मोठा घेतला होता म्हणजे सेट घेतला होता मी. वेअर करून दाखवते म्हणजे लक्षात येईल. हा बघा असं कांजीवरम साडीवर घालतात ना तो. त्यावरच हा घेतला होता वरती. हॅवी लुक थोडासा मस्त वाटतं ना. आणि हा एक घेतला होता. हा पण एक कॉमन आहे पण तो मी यूज अजून केलेला नाही आहे. तो पण मला कांजीवरमवरच असं काहीतरी करायचं होतं पण ते अंगापेक्षा भोंगा मोठा दिसला असता. हे बघा असं काढूया आपण हे वाला. तरी आहे बरंच आहे माझ्याकडे. काय काय आहे मला वाटलं थोडीशीच आहे. तरी पण थोडीशीच आहे एवढी पण नाही आहे. तर काय हे हा एक आहे. हा खूप जुना आहे माझा. लग्न झाल्यावर घेतला होता 4 इयर्स ॲगो 4 या 5 इयर्स ॲगो असं. हे बघा हा तुम्ही बाजूबंदसारखा पण घालू शकाल. जुगाड़ तुम कर सकते हो कैसा भी करना होगा तो. हे बघा आणि हा गळ्यात तर ॲक्च्युली खूप छान वाटतोच. हा गळ्यात खूप छान दिसतो. हा दाखवला का मी तुम्हाला. मला ॲक्च्युली दाखवताच येत नाही. हे सगळे ट्रेडिशनल ज्वेलरी आहेत. हा बघा हा एक आहे. हा पण मी ना वटपौर्णिमेच्या दिवशी घातला होता. मस्त सिम्पल अँड सोबर. किती छान एकदम सिम्पल. हा पण मस्त आहे. हे सगळे ट्रेडिशनल आहे. परत अँटिक ज्वेलरी पण आहे ती मी तुम्हाला पार्ट 2 मध्ये दाखवेन. हे बघा कानातले हो ते. आणि मी आता दाखवते तुम्हाला माझे मंगळसूत्र. थोडेसेच आहेत. हे सगळे हे मी भिवंडीवरून घेतलं आहे. लाला शॉपिंगवरनं. लाला शॉपिंग भिवंडीला खूप फेमस आहे.
मस्त वाटतं एकदम हे पण. हे बघा, मला असे मंगळसूत्र खूप आवडतात. सोन्याचं मी जास्त यूज करतच नाही. हे बघा. हे खूप मोठं आहे ॲक्च्युली. असं मी काय करते, जुगाड करते, याला अशी बांधते आणि ते एवढंच घालते असं. मग ते खूप छान वाटतं. हा लोकल हा असाच आहे बघा. पण हा पण आहे, तो पण असा मस्त आहे, वाट्यांचा आहे. मोती आहे त्यामध्ये. एक हेवीवाला होता माझ्याकडे लाला शॉपिंगचा, तो मी कोणाला तरी दिला आहे मी तो. आणि हा माझा खूप फेवरेट होता. हा पण लाला शॉपिंगचा तर एवढा मस्त होता ना, वाट्यांवरनंच तुम्ही समजून जा किती छान होता आहे बघा. तो माझा तुटला. आता माझं चाललं आहे इथे आपण ना असं तो हुक लावून आहे ना त्याला इयरिंग्स करूया. मग काहीतरी करूया, कुछ तो जुगाड करेंगे. गाईज या आहेत माझ्या बांगड्या. मीन्स या मी वेगळ्या बॉक्समध्ये ठेवल्यात कारण या माझ्या खूप फेवरेट आहेत. अजून भरपूर आहेत, म्हणजे त्या कलरफुल असतात ना वेल्वेटच्या, ज्या आपण यामध्ये यूज करू शकतो, त्या पण आहेत. ते मी तुम्हाला पार्ट 2मध्ये दाखवेल. या ज्या आहेत म्हणजे काही असलं की यावर जाम झोड असतो माझा. ह्या पण मी लाला शॉपिंगवरनं घेतल्या होत्या. हे 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 सगळ्या. आणि या ग्रीन मला ना अशा वेगळ्या टाईप्सच्या खूप जास्त आवडतात. वेट मी तुम्हाला दाखवते. ज्या या ग्रीन आहेत ना बांगड्या, त्या कल्याणला, ॲक्च्युली कल्याणला एक रस्त्यावर बसतात ते काका, त्यांच्याकडे असतात. हे बघा बांगड्या बघा, एकदम युनिक. म्हणजे असं जास्त असं तुम्हाला हे दिसणार नाही कुठे. हे बघा, मीन्स हिरव्या बांगड्यापेक्षा आपण जर अशा पण घालू शकतो. खूप छान दिसतात त्या. ॲक्च्युली गोल्डन आजूबाजूला घातल्या ना खूप मस्त दिसतात. मी तुम्हाला दाखवते आता माझा कमरपट्टा. हा बघा माझा कमरपट्टा. हा जो कमरपट्टा आहे तो मी भिवंडीवरून बनवला होता. आचल वर्कशॉप आहे, त्यांच्याकडनं मी ब्लाऊज वर्क करते, तर त्यांच्याकडनं मी हा कमरपट्टासुद्धा बनवलेला. हा मे बी 1000 रुपीजला त्यांनी मला बनवून दिला होता, कारण मी 2-3 ब्लाऊज त्यांच्याकडे टाकले म्हणून हा त्यांनी मला कॉम्प्लिमेंटरी म्हणून कमी केला होता. आता कमी झाली असेल प्राईस, काय माहीत नाही, बट मला खूप आवडला होता हा कमरपट्टा. हा एक मी जास्त कमरपट्टा वगैरे यूज करत नाही, बट मी त्या टाईम्सला प्रेग्नेंट होती आणि मला कमरपट्टा हवा होता. हा एक कमरपट्टा आहे. मी माझ्या फ्रेंडसोबत दादरला शॉपिंगला गेली होती म्हणून मी जस्ट असंच ते विकत होते रस्त्यावर म्हणून मी हा घेतलेला. मला खूप आवडलेला हा पण. कधीतरी बोलली आपण काय ट्रेडिशनल, एकदम ट्रेडिशनल लुक केला, नऊवारी साडी काही, तर हा एकदम छान दिसेल म्हणून मी घेतला होता. अजून एक आहे, तो एक नॉर्मल आहे, म्हणजे आपण तो वेस्टर्न पण यूज करू शकतो आणि साडीवर पण यूज करू शकतो. या टाईपचा आहे तो. हा बघा, हा एक येतो. हा आहे माझा कानातल्याचा डब्बा छोटासा, जे म्हणजे मी वेगळे काही घेते मोठे मोठे, जसे की हे असे, हे बघा, हे या टाईप्समध्येच मी 2 घेतले होते. हा कलर पिंक कलर आणि हा मोर पिसी कलर असा थोडासा, बघा. आणि जो तो कुंदनचा मी हार घातला होता ना ग्रीन कलरचा, त्यावर मी हे कानातले घातले होते. हे पण जात आहेत त्यावर आणि हे मला खूप आवडतात. मे बी हे मी कितीला 400 रुपीजला घेतले होते भिवंडीवरूनच. हे अजून हे ग्रीन पण छान आहेत, म्हणजे हे या सेटच्या व्यतिरिक्तवाले झुमके आहेत. हा ब्लॅकवाला, हा बघा ब्लॅक मोठा, म्हणजे ब्लॅक साडी आपण घातली ना त्यावर फक्त हे इयरिंग्स घातले ना, काही घालायची गरज नाही आपल्याला हेवी काही. हे रेड आहे. एक माझी ऑफ व्हाईट साडी आहे जी मी आपल्या कल्याणचं अमृत दुकान आहे त्यावरून घेतली होती. त्यावर मी आहे ना कॉन्ट्रास्ट केला होता मरून.
आणि त्यावर मी हे कानातले घातले होते. तर बाहेरून आवाज आला गाईस, घरात नाही आमच्या. हे ग्रीन आहे, मला खूप आवडतं. हे मी आमच्या इकडनंच घेतले होते शिवाजी चौकातलं. ग्रीन म्हणजे माझं बरंच ग्रीन यूज होतं. ग्रीन मला फार आवडतं असं यूज करायला. हे काय हे पण एक रेड मीन्स रेड पिंकिश कलर आहे. बाकी हे एक आहे, हे माझ्या त्या कांजीवरम जो नेकलेस आहे याच्या खाली एक हे होतं झुमके मोठे होते. ते मला तसं अजिबात आवडत नाही, म्हणून हे बघा असेच दाखवते. देवी असं दिसतंय. हे मी घातलं होतं. ते खालचे झुमके मी कापले होते कारण ते मला खूप जास्तच हेवी दिसत होतं. ही आहे नथ ज्या मी घेते पण मी त्या घालत नाही. घालते ती फक्त ही सोन्याची जी आहे ना तीच मी जास्त यूज करते. आणि माझं नाक टोचलेलं नाही आहे म्हणून मला ही लॉकची मम्मीने दिली होती, तीच मी यूज करते. या पण लॉकच्यात पण मी या यूज नाही करत कारण मी सोन्याची खूप मस्त दिसते. आणि यात आहे सोन्याचं छोटं मंगळसूत्र आहे माझ्याकडे, बट मी जास्त ते घालतच नाही कारण मला असे वेगवेगळे टाईपचे छोटे छोटे मंगळसूत्र खूप आवडतात, जे की मी जयश्री कलेक्शनवरनंच घेते. हे बघा, हे जे मी आत्ता पण जे घातलं आहे ना ते पण जयश्री कलेक्शनचंच आहे. हे छोटे छोटे पण माझ्याकडे भरपूर आहेत मंगळसूत्र. सोन्याचं एकच घालण्यापेक्षा असं म्हणजे गावाला वगैरे कुठं जायचं असेल तर मी तर सोन्याचंच यूज करते, नाही तर अदरवाईज असे बघा किती छान वाटतं. जयश्रीचे ना डल होत नाही, मीन्स 2-3 मंथ्स तरी ॲक्च्युली ते डल होत नाही. आंघोळ करताना आणि जास्त परफ्यूम वगैरे त्यावर नाही मारला तर ते जास्त टिकतं. बट आपण कसं रोज थोडी काढतो पटकन, आपल्याला असते घाई जॉबवाल्यांना, मग ते रोज डेली काढत नाही. पटापट आंघोळ करून त्याच्यावरच सेंट मारून तो लवकर डल पडतात. हे एक आहे, हा मी असंच घेतला होता मिशोवरून कारण की माझा व्हाईट फ्रॉक आहे त्यावर मला काहीतरी करायचं होतं म्हणून मी बोलली हा थोडासा जरा चांगला वाटेल. मिशोवरून मी हा घेतला होता. हे बघा, ते व्हाईटवर ना खूप सुंदर दिसत होतं, अट्रॅक्टिव्ह दिसत होतं, जास्त अमेझिंग एकदम. आणि त्यावर हे हातातलं हे मी नव्हतं यूज केलं, हे काहीतरी एक्स्ट्रा दिसलं असतं म्हणून हे मी नव्हतं यूज केलं. मी जस्ट एक वॉच यूज केला होता. पण हे यासोबत हा सेट आला आहे, हे पण खूप मस्त वाटतं आहे. आणि हा एक आहे, हा पण नॉर्मल हार आहे. हा पण ना कसाही छान दिसतो. हा पण ते ना असे बाहेर ठेवले ना कसे पण की ते कशात अडकून जातात. हे बघा, कुंदनचा डायमंड असा फक्त छोटासा तुम्ही यूज करू शकता. हा एक आहे, हा नाही माहिती मला का आवडला होता, बट आवडला होता. बरेच मी ना जास्त करून ना असेच घालते कारण मला पॅकवाले चोकरवाले मला चोकर असे खूप आवडतात. चोकर, एक मंगळसूत्र, वेगवेगळ्या टाईपचे अँटिक, बस तरी आपण एकदम रिच दिसतो. हा पण मला खूप आवडला होता. अजून मोठे आहेत माझ्याकडे पण मी ते जास्त यूज नाही करत म्हणून ते एकदम खाली ठेवून दिलं. ओके, तर मी आता तुम्हाला माझं कलेक्शन दाखवते. सगळं मी कसं दुकान मांडले ते तुम्हाला दाखवते. हे बघा, हा माझा एवढा चांगला डब्बा. हा मला देवासी, आमच्या इथं कल्याणला देवासी शॉप आहे, त्या अंकलनी मला हा गिफ्ट केला होता. ही व्हॅनिटी हृदयने तोडून टाकली. हे माझे कमरपट्टे, हे माझं छोटंसं दुकान. अजून बरेच आहेत माझ्याकडे बांगड्या.
इथे हां, काय बघू. आधी थोडी घे. बघा गाईज माझ्या बांगड्या घातल्या आहेत त्यांनी त्याच्या टेडीला. बघू जरा इकडे तोंड बघ. मी ती तुझी मागणी तोडली मी. चोरली. हा. अभी पोलीस तुमको जेल में डालेगा. एक जे आपण असं वेस्टर्नवर पण घालू शकतो आणि आपण कॉटनची जर साडी घातली त्यावर पण आपण यूज करू शकतो. अशा टाईप्सचे पण नेकलेसेस आहेत. प्लस बांगड्या ज्या वेल्वेटच्या कलरफुल त्या अजून मोठे मोठे हार पण आहेत. ते आपण पार्ट 2 मध्ये बघूया. व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तर मग भेटूया पुढे. थँक्यू फॉर वॉचिंग.